नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज इथे आपण बनवणार आहोत शिमला मिरचीची भाजी. शिमला मिरची किंवा ढब्बू मिरची असे आपण बोलतो आणि ढोबळी मिरची देखील आपण याला म्हणतो. तर त्याची भाजी कशी बनवायची पाहूयात. अगदी झटपट आणि खायला चविष्ट सिंपल अशी ही आपली झटपट रेसिपी असणार आहे. तर मंडळी, एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज पोहोचतील. तर मंडळी, आता आपण कढई ठेवून घेतलेलं आहे. कढईमध्ये 2 चम्मच तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चम्मच जिरे घालायचे आणि 5-6 पाकळ्या लसूण ठेचून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आणि 1 टमाटर बारीक कापून घेतलेलं आहे. बारीक चिरून घेतलेलं टमाटर पण यामध्ये घालून घ्यायचं आहे. या तिन्हीचा आपण फोडणी द्यायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मस्त तडका लागला गेला पाहिजे. आपली ही ढोबळी मिरची अगदी झटपट आणि थोडीशी रस्सावाली आपण ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची अशी आपण बनवणार आहोत. एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा. अगदी झटपट, अगदी 5 मिनिटात बनणारी ही रेसिपी आपण आणलेली आहे. तर मंडळी, इथे पाहू शकता आपली ही फोडणी आपण इथे दिलेलं आहे. आता आपण ढोबळी मिरचीला कापून घेतलेले आहेत. जसं वांग्याला आपण कापून घेतो त्याच पद्धतीने आपण कापून घेतलेलं आहे. आता आपण सर्वप्रथम एका ताट घेतलेलं आहे. त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं. 2 ते 3 चम्मच शेंगदाण्याचं कूट आणि 1 चम्मच मीठ आणि अर्धा चम्मच हळद आपण यामध्ये घालून घ्यायचं आणि आता थोडं पाणी घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आता ह्या मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे. ढब्बू मिरचीमध्ये किंवा शिमला मिरचीमध्ये आपण हे भरून घेणार आहोत हे मसाला. या मसाल्याने खूप छान चव येते आणि भाजी मस्त अशी बनते. आपण थोडंसं रस्सावाली भाजी बनवणार आहोत. एकदम ड्राय असेल आणि फ्राय पण बनवणार नाही. तर एकदम भन्नाट आणि एकदम युनिक अशी रेसिपी बनवणार आहोत. तर मंडळी, ही भाजी सगळ्यांना आवडते. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना ही रेसिपी आवडते. अशी ही आपली ढोबळी मिरची रेसिपी असणार आहे. तर मंडळी, सगळ्या आपण मिरची या पद्धतीने भरून घ्यायचे. भरून आणि अशी दाबून घ्यायचे. थोडंसं भरून दाबून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये या पद्धतीने सगळ्या मिरच्या आपण भरून घ्यायच्या आहेत. आणि हो, अशाच वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज असेल, सोलापूरच्या रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करून घ्या. नवनवीन रेसिपीज हर रोज मिळतील. तर मंडळी, आता आपली शिमली मिरची झालेली आहेत. सगळ्या मिरचीमध्ये आपण शेंगदाण्याचं कूट आपण भरून घेतलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने. आता इकडे आपला फोडणी दिलेला आहे. ती फोडणीही मस्त अशी झालेली आहे. टमाटरही मऊ झालेले आहेत. आता आपण शिमला मिरची यामध्ये घालून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने. आता याला मस्त 2 ते 3 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी आधीच घालून घ्यायचं नाही आहे. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने. याला वाफवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटासाठी आपण याला वाफवून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये पाणी घालून मस्त अशी शिजवून घेणार आहेत. या अशा पद्धतीने आपण ढोबळी मिरचीला शिजवलं तर मस्त अशी शिजली जाते आणि त्याला चव एक वेगळीच येते आणि भन्नाट असा लागतो खायला. तर आपण पाणी न घालता झाकण लावूयात. 2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून मस्त ढोबळी मिरचीला वाफवून घेऊयात. तर तुम्ही इथे पाहू शकता मिरची आपली एकदम नरम अशी झालेली आहे. छान चटका लागली जाते आणि भाजीमध्ये मिठाचा चव येतो. एकदम चविष्ट लागते. तर मंडळी, इथे आपली मिरची पुन्हा थोडंसं आपण काढून घेतली आणि पुन्हा आपण झाकण ठेवून घेतलं आहे. आता मस्त अशी वाफवून झालेली आहेत. आता यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत. थोडे शेंगदाण्याचं कूटमध्ये आपण पाणी घालून यामध्ये घालून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं कूट आपण पाण्यामध्ये घालून इथे घालून घेतलं आणि अनेक थोडंसं पाणी यामध्ये घालून घेऊयात. या पद्धतीने आपली ही भाजी तयार होते. अगदी भन्नाट अशी लागते. लहान मुलांना तरी खूपच आवडेल अशी ही आपली रेसिपी आहे. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मंडळी, इथे पाहू शकता आपली ही रस्स्यावाली आपली भाजी तयार झाली. या पद्धतीने आता 2 ते 3 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं. गरमागरम भाजी आपली तयार झाली.
भातासोबत चपातीसोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता. तर मंडळी, ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून जिल्ह्यातून पाहताय तेही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तर मंडळी 2 ते 3 मिनिटानंतर इथे पाहू शकता आपली ही मिरची व्यवस्थित शिजलेली आहेत आणि भाजी अशी रस्सा आपण केलेली आहे. या भाजीची रस्सा अशा पद्धतीने बनवली आणि ही रेसिपी एकदम भन्नाट